की हा जो 45-46 दिवसाचा कांदा झाला आहे, सुरुवातीला मी तो एक डोस दिला कृषीधनचा आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा. त्यानंतर मी जेव्हा 15 दिवसांनी कांदे भरले त्यावेळेस मी पहिला डोस दिला, आपण आंबवणी म्हणतो तेव्हा. तर मी आंबवणी लोक 4 दिवसाला देतात, 8 दिवसाला, मी 15 दिवसांनी दिली होती का तर मी पाण्यात लावली होती म्हणून. तर 15 दिवसांनी मी डोस केला होता. ग्रीन भूमी आपली जी आहे त्या 4 बॅग घेतल्या होत्या या क्षेत्रासाठी, 50-55 गुंठ्यासाठी 4 बॅग ग्रीन भूमी आणि 28-28-0 या 2 बॅग घेतल्या होत्या. आणि ह्या ग्रीन भूमी आपलं जे सेंद्रिय दाणेदार खत आहे आणि एन बुस्टरची एक बॅग, असा 3 कॉम्बो डोस केला होता आणि तो टाकला आंबवणीला. आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी जेव्हा भरले तेव्हा परत ग्रीन भूमीच्या 4 बॅग आणि त्याच्यानंतर 14-35-14 घेतलं होतं 2 बॅग आणि त्याच्यामध्ये परत एक आपली एन बुस्टरची बॅग. हां, असा कॉम्बो डोस दिला. आणि त्याच्यानंतर मग महिन्याच्या झाल्यानंतर मी निंदणी केली 15 दिवसांनी परत. आणि जेव्हा पाणी भरायचं 15 दिवसांनी वेळ आली म्हणजे तिसरं पाणी एक 5-6 दिवसापूर्वी दिलं कांदे निंदून. तर हा तिसरा डोस म्हणजे 45 दिवसाच्या आत मी तिसरा डोस टाकला, तो ग्रीन भूमी 4 बॅग, त्याच्यानंतर 10-26च्या 2 बॅग आणि जो आपलं म्हणतो की कॉम्बो पॅक मिळतो 52 किलोचा, तर तो असा मिक्स करून मी आणि एन बुस्टर एक घेतली, म्हणजे 3 एन बुस्टरच्या बॅग गेलेल्या याला 3 डोसमध्ये. त्यामुळे तुम्हाला ही जी ग्रीनरी दिसते, उंची दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे फुटवे पण आहे ना. इकडे बघा, जर जवळ तुम्ही बघितलं बघा, आज 45 दिवसाचे इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि बघा 10, म्हणजे जवळ सरासरी 9-10 जे फुटवे आहेत ते तुमच्या एका ठोंबाला आहे, एका कांदीला आहे. 45-46 दिवसामध्ये ग्रोथ चांगली आहे आणि वाढ पण चांगली.